मुंबईकरांसाठी पहिल्यांदाच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न होतोय आणि चर्चगेट ते सीएसटी दरम्यान लोकल सुरू करण्यात येणार आहे आणि हा रेल्वे मार्ग भुयारी असेल अशी घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे। मुंबईमध्ये चर्चगेट ते विरार, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल अशा एलिव्हेटेड कॉरिडॉरचाही समावेश आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये एकच तिकीट, कॉमन तिकीट असावं, रेल्वेचं, मेट्रोचं, BST बसचं, शेअर टॅक्सीचं, आणि त्यासाठी देखील आपण तयारी करतो। चर्चगेट ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला भुयारी मार्गाने जोडण्याचाही एक त्यामध्ये समावेश आहे कामामध्ये। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, चर्चगेट ते सीएसटी असा भुयारी मार्ग जोडण्याचा प्रयत्न आता सुरेश प्रभू करणार आहेत। नेमकी हा प्रकल्प काय असणार आहे आणि कधीपर्यंत ह्याचा सुरुवात होऊ शकते, कधीपर्यंत मुंबईकरांना ह्याचा लाभ घेऊ शकतात मुंबईकर? अमित जोशी यांच्याशी संपर्क तुर्तास तरी तुटलेला आहे। आम्ही पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। पुन्हा एकदा आम्ही अमित जोशी यांच्याशी संपर्क साधलाय। अमित, एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला आता जोडला जाणार आहे मुंबई ते सीएसटी असा भुयारी रेल्वे मार्ग सुरू होणार असल्याचं सुरेश प्रभूंनी म्हटलेलं आहे। काय कसा असेल हा प्रकल्प आणि कधीपर्यंत सुरू होणार आहे? आपल्याला माहिती आहे की सीएसटी आणि चर्चगेट ही मध्य आणि पश्चिम रेल्वेची अंतिम स्थानक आहेत किंवा या मार्गावरनं, या स्थानकावरनं कित्येक लोकल गाड्या दररोज सुटत असतात आणि पश्चिम मार्ग आणि पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोघांचाही वापर करणारी लाखो जनता किंवा लाखो प्रवासी आहेत आणि म्हणूनच या दोन्ही या प्रवाशांना लोकलच्या वापरामध्ये सुलभता यावी यासाठी चर्चगेट यासाठी वेस्टर्न रेल्वे म्हणजे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे हे चर्चगेट आणि सीएसटीच्या माध्यमातून जोडण्याचा रेल्वे प्रयत्न करत आहेत। त्या संदर्भातली माहिती आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली। यामुळे प्रवासाचा, लोकल प्रवाशांचा वेळ तर वाचणारच आहे आणि एक मध्य रेल्वेमध्ये आणि पश्चिम रेल्वेमध्ये एक चांगली कनेक्टिव्हिटी, एक नवा पर्याय उपलब्ध होईल आणि त्याच्यामुळे हा जो प्रवास करताना लोकल गाड्या बदलाव्या लागतात, ती बदलण्याची वेळ येणार नाही आणि गाड्या न बदलता हा प्रवास अतिशय सुखकर, वेगवान आणि कमी वेळेमध्ये होईल। त्या संदर्भातलीच घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केलेली आहे। धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।